किती दहशतवाद्यांना पोसाल हा प्रश्न पाकिस्तानला आता अवघं जग विचारतंय. पण पाकिस्तानला त्याचं काहीही देणं घेणं नाहीये. दहशतवाद्यांना पैसे पुरवणं, जमीन पुरवणं, कायदेशीर संरक्षण देणं, लष्कराची सुरक्षा देणं हे तर पाकिस्तानचे आवडते धंदे होतेच. पण आता दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळून त्यांच्या राजकीय इतमामात अंत्यविधी करताना पाकिस्तानला काहीही वाटत नाही. जे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचे जे बळी घेतात त्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकार मौलवी म्हणतं. अमेरिकेनं ज्यांना दहशतवादी घोषित केलं त्यांच्यासोबत सार्वजनिकरित्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप द्यायला हेच सरकार उभं राहतं. पण कोंबडं झाकलं म्हणून काही उगवायचं राहत नाही. पाकिस्ताननं कितीही म्हटलं तरी सत्य लपत नाही. एक ओळखपत्र पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी पुरेसं ठरतं. बघूया रिपोर्ट. यह तस्वीर है उन आतंकवादियों का जिनका जनाजा निकला. ये जो खड़ा है सामने व्यक्ति लश्कर तैयबा का कमांडर है अब्दुल रऊफ. अब्दुल रऊफ जो खुद एक स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट जिसको यूएस के ट्रेजरी बेंच ने डेजिग्नेट कर रखा है. हाफिज अब्दुल रऊफ, वय 51, संघटना पाकिस्तानी मरकजी मुस्लिम लीग, जबाबदारी वेलफेअर विंगचा प्रमुख, आरोप दहशतवाद्यांना आश्रय देणं, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, दहशतवाद्यांच्या तुकड्या तयार करणं. ज्याची अख्खी कुंडली पाकिस्तानच्याच आयडीमुळे समोर आली तोच हाफिज अब्दुल रऊफ अतिरेकी नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं सुरू केलाय. इतकंच नव्हे तर हाफिज रऊफ हा मौलवी असल्याचा हास्यास्पद दावा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत हा नवा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. The misinformation that is being spewed from the Indian side is being also picked up by international media because they push it out so aggressively and so much that a very a journalist of an international media is saying, believing that the brother of the story, because that story has been told, has been given to her by a very top ranking official, and she is saying that the military officials of Pakistan have said that. Where is that record? At what time ISPR, myself, anybody has said and made any comment about it? पण पाकिस्तानी सैन्याचा हा बनाव काही तासातच उघडकीस आला आणि त्याला कारण ठरलं रऊफचा आयडी. पाकिस्तानी सैन्य ज्या व्यक्तीला मौलवी म्हणून समोर आणत होती त्या मौलवीचा आयडी अमेरिकेनं मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केलेल्या हाफिज अब्दुल रऊफशी स्पष्टपणे जुळतोय. अल्लाहु अकबर. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद. आता ही दृश्य नीट बघा. ज्या मुरिदकेमधल्या लष्करी तळांवर भारतानं हल्ले केले त्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा दफनविधी सुरू होता. त्याच दफनविधीला हाफिज अब्दुल रऊफ उपस्थित होता आणि शिवाय उपस्थित होते पाकिस्तानी लष्कराचे टॉपचे अधिकारी. यह तस्वीर है उन आतंकवादियों का जिनका जनाजा निकला. और इस तस्वीर में मैं दिखाना चाहूंगा कि ये जो खड़ा है सामने व्यक्ति, इस व्यक्ति का नाम है, ये एलईटी का कमांडर है, लश्कर तैयबा का कमांडर है अब्दुल रऊफ. अब्दुल रऊफ जो खुद एक स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट जिसको यूएस के ट्रेजरी बेंच ने डेजिग्नेट कर रखा है, वह सामने खड़ा है जनाजे में. और उसके पीछे जो खड़े हैं, मैं एक एक करके नाम पढ़ता हूं. लेफ्टिनेंट जनरल फैयाज हुसैन शाह जो कि लेफ्टिनेंट जनरल है पाकिस्तान आर्मी के. मेजर जनरल राव इमरान सरताज जो कि मेजर जनरल है पाकिस्तान आर्मी के. ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान शब्बीर पाकिस्तान आर्मी के. डॉक्टर उस्मान अनवर आईजीपी पंजाब. और मलिक सोहेब अहमद बर्थ मेंबर ऑफ प्रोविंशियल असेंबली ऑफ पंजाब. ये बड़े बड़े लोग तथाकथित सरकार के बड़े बड़े लोग
पाकिस्तान के आतंकवादियों के जनाजा में शामिल होने आए हैं और जनाजे को लीड कर रहा है एक आतंकवादी, डेजिग्नेटेड आतंकवादी। आता हा हाफिज अब्दुल रौफ नेमका आहे कोण तेही बघा। अमेरिकेच्या मते हाफिज अब्दुल रौफ हा लष्कर ए तोयबासाठी निधी संकलन करतो। पाकिस्तानी सैन्यानं जे आयडी दाखवलं त्यावर वेलफेअर विंग इन्चार्ज PMML असा उल्लेख आहे। दहशतवादी कारवाया लपवण्यासाठी तो राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनेच्या नावाचा वापर करतो। भारतासाठी मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदच्या नेतृत्वात तो काम करतो। 2008च्या मुंबईवरच्या हल्ल्यातही त्यानं निधी पुरवण्याचं काम केलं होतं। ऑगस्ट 2008 मध्ये त्यानं जमात उद दावा या अतिरेकी संघटनेचं नेतृत्वही केलं होतं। पण पाकिस्तानी सैन्याने हा व्यक्ती फक्त धर्मप्रचारक असल्याचा दावा केला। प्रत्यक्षात तो एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे। त्या फ्युनरलला पाकिस्तानचे अनेक मोठे लष्करी अधिकारी होते। त्यांचे एक मेजर जनरल, 2 मेजर जनरल, एक लेफ्टनंट जनरल, एक ब्रिगेडियर आणि एक कर्नल हे तिथे अवेलेबल होते आणि त्या प्रांताचा गव्हर्नर सुद्धा तिथे होता आणि त्या प्रांताचे कलेक्टर्स वगैरे सुद्धा तिथे होते। तर अशा वेळेला एक माणसाला तिथे पाहणं किंवा त्याला ओळखणं हे एक प्रकारे या दाव्याची पुष्टी करतं। कारण इतका मोठा माणसाचा जेव्हा जनाजा उठतो तेव्हा सगळे तिथे येतात आणि रौफ जर तिथे आला असेल आहे तर यामध्ये काही शंका नाही आहे की तोच माणूस असणार आहे। पण भारताच्या म्हणण्याप्रमाणे रौफ हा भावलपूरच्या हल्ल्यामध्ये मारला गेला होता। तर आता हे कसं काय एकमेकाशी जुळतं हे आपल्याला पाहावं लागेल। 2008 पासून अमेरिकेनं ज्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय, जो जगभरातल्या अतिरेक्यांना रसद पुरवण्याचं काम करतो, जिहादच्या प्रसारासाठी जगभरातून फंडिंग मिळवतो, त्याच दहशतवाद्याच्या मागे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी का उभे राहतात? ज्या अतिरेक्यांचा खात्मा झाला, ज्यांचा दफनविधी सुरू आहे, त्यांना पाकिस्तानी झेंड्यात का गुंडाळलं जातंय? पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांच्या दावणीला बांधलंय का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।